मान्यवर आपल्या शाळेचे वार्षिक स्नेह संमेलन विद्यार्थी तर खूपच उत्साहित झालेले आहेत. म्हणजे त्यांचा उत्साह इतका आहे की आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचायच्या ऐवजी त्यांचाच आवाज आमच्यापर्यंत येतो. मी शाळा समितीचे अध्यक्ष श्री नितीन पोरे सर यांना विनंती करतो की त्यांनी आज दुहेरी भूमिका निभवायची आहे. त्याच्यामध्ये आजचे प्रमुख पाहुणे म्हणून आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद म्हणून ही दोन्ही पदं आपण भूषवावी अशी विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना कुणीही ओळखत नाही असं वाईमध्ये तरी एकही व्यक्ती नाही. याचं कारण असं की ते वाईमध्ये अत्यंत उत्कृष्ट आणि प्रतिष्ठित उद्योजक आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जबाबदार कार्यकर्ते आहेत. त्यांच्यावर जिल्ह्याची जबाबदारी या संघाच्या दृष्टीनं देण्यात आलेली आहे. इतकंच नव्हे तर ते अत्यंत उत्कृष्ट तबला वादक आहेत. त्यांना संगीताची उत्तम आवड आहे. असे आपले अध्यक्ष सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय स्वरूपाची कामगिरी त्यांनी केलेली असून सध्या आपल्या शाळेचे म्हणजेच द्रविड हायस्कूल वाईचे ते शालेय समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री दत्तात्रय भोसले सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे व अध्यक्ष श्री नितीन पोरे सर यांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री वैद्य सर यांचेही स्वागत करावे. आपल्या शाळेचे पर्यवेक्षक श्री घुमडे सरांचे देखील स्वागत करावे. आपल्या शाळेमध्ये व्यवसाय शिक्षण विभाग चालतो आणि सध्या या विभागाचे कार्याध्यक्ष श्री अशोक पवार सर यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे. त्यांचे स्वागत. शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी श्री विश्वास नेरुळकर सर यांचे स्वागत. कृपया घोष टीचरांनी स्टेजवर यावे. आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळेच्या स्नेह संमेलनाच्या उपाध्यक्षा सौ घोष टीचर आहेत. त्यांचे देखील स्वागत करावे. उपकार्याध्यक्ष सौ घोष टीचर, सरांना विनंती करतो की मुलांच्या वतीनं ज्यांनी जबाबदारी स्वीकारलेली आहे असे विद्यार्थी प्रतिनिधी या सर्व विद्यार्थी प्रतिनिधींचं पण स्वागत करावं. सर्वात प्रथम चिरंजीव प्रणव मल्लाडे याचे स्वागत करावे. विद्यार्थिनी प्रतिनिधी कुमारी श्रावणी रासकर हिचे स्वागत. विद्यार्थी प्रतिनिधी व्यवसाय शिक्षण विभाग चिरंजीव सागर यादव यांचेही स्वागत करावे. विद्यार्थिनी प्रतिनिधी व्यवसाय शिक्षण विभाग आदिती निंबाळकर यांचेही स्वागत करावे. मी आपल्या शाळेचे उपमुख्याध्यापक श्री वैद्य सर यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक श्री भोसले सर यांचे स्वागत करावे. मान्यवरांना विनंती की त्यांनी स्थानापन्न व्हावे. आपल्या शाळेचे
आजी माजी शिक्षक तसेच आजी माजी शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. अजून एक सत्कार या ठिकाणी होणार आहे. सर्वांचे खूप खूप आभार. कृपया सर्वांनी स्थानावर जावे. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांचे अखंड प्रयत्न या तिन्हींच्या प्रयत्नातून जन्माला आलेल्या यशकथांचे वाचन आता या ठिकाणी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी वर्षभर मेहनत घेतली आणि विविध क्षेत्रांमध्ये आपले यश संपादन केलं, अशा विद्यार्थ्यांच्या पुरस्कारांचे वाचन करण्यासाठी मी आमंत्रित करतो आपल्या शाळेच्या पारितोषिक विभाग प्रमुख सौभाग्यवती मीनल तरटे यांना. संपूर्ण शांतता हवी. कार्यक्रमातील जे विद्यार्थी आहेत त्यांनी शांतपणे हा कार्यक्रम पाहायचा आहे. कुणाचे आवाज नको. विद्यार्थी मित्रांनो, यश मिळवण्यासाठी लागते मुंगीसारखी चिकाटी, हत्तीसारखं बळ, आकाशासारखी विशालता, पर्वतासारखी उंची, गरुडासारखी झेप घेण्याची महत्वाकांक्षा आणि या सर्वांबरोबर महत्वाची असते प्रोत्साहनाची थाप. अशा अभ्यास, कला, क्रीडा या विभागात उत्तुंग यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक आज आपण या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात करणार आहोत. मी व्यासपीठावरील मान्यतांवर द्वितीय क्रमांक श्री वामन शंकर अभ्यंकर पारितोषिक इयत्ता 31 रुपये. सौभाग्य रंजन नागेकर एकूण 231. मुलींमध्ये प्रथम क्रमांक 1496 रुपये. एकूण 2779 रुपये. अभिनंदन अरुंधती 796 रुपये. एकूण 160 रुपये. अभिनंदन. यानंतरची पारितोषिक 1183 रुपये. कैलासवासी विनायक कृष्णराव पारितोषिक बेस्ट स्टुडंट 320 रुपये. कैलासवासी विनायक यानंतर विभागून 1000 रुपये पारितोषिक. इयत्ता 7 गरीब प्रथम एकूण 231 रुपये. अभिनंदन श्रेयश. द्वितीय 31 रुपये. अभिनंदन मुलगा. तृतीय क्रमांक 2000 रुपये. इसवी सन 1990-91 इयत्ता 10वी विद्यार्थी विद्यार्थी पारितोषिक. इयत्ता 7वी गणित. इयत्ता 8वी आदर्श विद्यार्थी 384 रुपये. अभिनंदन हो. इयत्ता 7वी चित्रकला व संगीत प्रथम एकूण 320 रुपये. अभिनंदन शर्वरी 20 रुपये. धाडगे राज कोळेकर स्वरा कोळवट. अमरोळे सिद्धांत आनंद. सरांडे अभिनंदन अर्णव पटेकर. पारितोषिक पोतपुरी विद्यार्थी 33 रुपये. 740 रुपये. अभिनंदनाने श्री भास्कर भालचंद्र खरे व श्रीमती मृणालिनी भास्कर खरे हा स्तरावरचा खेळाडू आहे. वंदन हा खेळातील राष्ट्रीय स्तरावरचा यशस्वी खेळाडू आहे. श्री श्रीचंद्र गोपाळ गणित पारितोषिक इयत्ता 8वी उत्कृष्ट खेळाडू पारितोषिक. इयत्ता 8वी उत्कृष्ट खेळाडू विद्यार्थी एकूण 7. कैलासवासी शंकर नागेश मोने पारितोषिक. कैलासवासी विनायक विश्वनाथ सोनम उत्कृष्ट. सुंदर शिक्षकेतर कर्मचारी, उपस्थित पालक आणि माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपल्या द्रविड हायस्कूल आणि व्यवसाय शिक्षण विभागाच्या वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणासाठी आपण आज इथे जमलेले आहोत. मला याची कल्पना आहे की आपण खूप परिश्रम घेऊन कार्यक्रमांची रचना केलेली असते, त्याच्यासाठी सराव केलेला असतो. त्यामुळे आजच्या दिवशी सगळ्यांसमोर आपली कला सादर करायची खूप उत्सुकता असते. त्यामुळे आपला नंबर कधी येणार, आपलं गाणं कधी सादर होणार, आपलं नृत्य कधी सादर होणार, याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.
पण कार्यक्रमाच्या औपचारिकतेचा भाग म्हणून 2 मिनिटं मी तुमच्याशी बोलणार आहे. कुठल्याही शाळेच्या वार्षिक सगळ्या कार्यक्रमांमध्ये स्नेहसंमेलनाचं स्थान अतिशय महत्त्वाचं आहे आणि विशेषतः आपल्या या दरवड हायस्कूल आणि व्यवसाय शिक्षण विभागाच्या बाबतीत आपल्या संपूर्ण परिसरामध्ये अशी ख्याती आहे की आपल्या शाळेमध्ये फक्त विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेचा विकास होत नाही, तर त्याचबरोबर कला, क्रीडा अशा सगळ्या अंगांनी आपला विद्यार्थी इथे घडत असतो. या दृष्टीने वाई परिसरातले सगळे नागरिक आपल्या शाळेकडे बघत असतात आणि आपला हा सगळा विकास कसा होतोय याची एक छोटीशी झलक आपल्याला या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने इथे पाहायला मिळते. सगळ्यांनी खूप छान छान कार्यक्रम बसवलेले असतात. 1-2-3 गोष्टी मला तुमच्याशी बोलायच्या. इथे बसलेले अनेक पालक आहेत, माझ्या पिढीचे पालक आहेत किंवा आमच्या या सगळ्या शिक्षक मंडळीच्या पिढीचे काही पालक इथे बसलेले. आमच्या वेळेला ज्या वेळेला स्नेहसंमेलनं व्हायची त्यावेळेला त्याच्या ड्रेपरीची सुविधा वाईमध्ये उपलब्ध नव्हती. आम्हाला समजा ऐतिहासिक प्रसंगावर काही छोटंसं नाटुकलं करायचं असेल तर त्यासाठी लागणारी ड्रेपरी आणायला साताऱ्याला जावं लागायचं. साताऱ्याच्या मोती चौकामध्ये एक ड्रेपरीचं एकमेव दुकान होतं, वैद्य सरांना आठवत असेल. आणि तिथून शिवाजी महाराज असतील तर त्यांचा तो सगळा पोशाख, बाराबंदी असेल, जिरेटोप असेल, मंदिर असेल, हे सगळं साहित्य आणायला सातारला जावं लागायचं. आता आपल्या वाईमध्ये पुष्कळ जण ही ड्रेपरीची सुविधा उपलब्ध करून देतात. अलीकडच्या काळात आपण बघतो खूप रिॲलिटी शो टी व्हीवरती चालू असतात आणि आपल्या परिसरात सुद्धा अशा अनेक संस्था नव्याने काम करायला लागलेल्या आहेत की ज्या छोटे मोठे कार्यक्रम सतत वर्षभर आयोजित करत असतात. मग त्या नृत्य स्पर्धा असतील, वक्तृत्व स्पर्धा असतील, अभिनय स्पर्धा असतील, अशा वेगवेगळ्या कलागुणांसाठी वेगवेगळ्या स्पर्धा आणि उपक्रम वाई परिसरात सुरू झालेले आहेत. पूर्वी आमच्या पिढीमध्ये असं नव्हतं. हे कार्यक्रम अतिशय मर्यादित संख्येने वर्षभरामध्ये व्हायचे आणि त्यामुळे आम्हाला आमची कला सादर करायला शाळेचं स्नेहसंमेलन एवढं एकच व्यासपीठ उपलब्ध असायचं. त्यामुळे आम्ही जोरदार तयारी करायचो. तुम्ही जशी तयारी केली तसे आम्ही उत्साहाने जोरदार तयारी करायचो आणि मग जी काही 5-7 मिनिटं आम्हाला सादर करायला मिळतील त्याच्यात आमची कला सादर करायची. या सगळ्या सध्या चालू असलेल्या रिॲलिटी शोचा परिणाम असा झालेला आहे की त्याच्यासाठी लागणारी ड्रेपरी, मेकअप या बाह्यांगाकडे आपण पुष्कळ लक्ष द्यायला लागलो आणि या सगळ्या बाह्यांगाकडे लक्ष देताना प्रत्यक्ष आपल्याला जी कला सादर करायची त्या कलेकडे थोडं थोडं दुर्लक्ष व्हायला लागलं आहे काय असं मला वाटतं. एक माझं छोटंसं निरीक्षण तुमच्यासमोर सांगतो. आपण इथे अनेक नृत्य सादर करणार आहोत, नाटुकली सादर करणार आहोत. तर हे करताना आपण दिसतोय कसे, आपला पोशाख कसा आहे, तो अनुरूप आहे का, याच्याबरोबरच विशेषतः नृत्य करणाऱ्या माझ्या मैत्रिणी ज्या आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की त्या गाण्याचा, ज्या गाण्यावरती आपण नृत्य करतोय त्या गाण्याचा भाव आपल्या सगळ्या हालचालींमधून आणि आपल्या चेहऱ्यावरून व्यक्त होतोय का, या गोष्टीकडे सुद्धा आपण लक्ष देणं आवश्यक आहे. बाह्यांग सगळं महत्त्वाचं आहेच. जे आपण सादर करणार आहोत त्याला अनुरूप आपला पोशाख असला पाहिजे, त्याला अनुरूप आपला मेकअप असला पाहिजे, हे सगळं बरोबरच आहे. पण आपला पोशाख, मेकअप या गोष्टी, या मुख्य जी कला आपल्याला सादर करायची त्या कलेला पूरक म्हणून असलं पाहिजे. पूर्ण लक्ष त्याच्याकडे असता कामा नाही. मग त्याच्यामध्ये एखादं साधन कमी जास्त असलं म्हणून फार फरक पडत नाही. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपला जीव ओतून आपण 2 दिवस आपली सगळी सादरीकरणं करूया. मला खूप आनंद वाटतोय की अतिशय उत्तम नेटकं नियोजन आमच्या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींनी केलेलं आहे. विद्यार्थी पण अतिशय मनपूर्वक या सगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेत आहेत आणि या निमित्ताने वर्षभरामध्ये आम्ही काय केलं आहे हे या 2 दिवसात आम्हाला पाहायला मिळतं आणि मनामध्ये समाधानाची भावना येते. पुन्हा एकदा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये ज्यांनी उत्तम यश मिळवलं, ज्यांचं आत्ता आपण कौतुक केलं, अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं अभिनंदन, त्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणि 2 दिवस छान मनपुरात स्नेहसंमेलनाचा आनंद सगळ्यांनी घ्या असं सर्वांना सांगतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. आणि साहिल यादव
विद्यार्थिनी प्रतिनिधी श्रावणी रासकर आणि आदिती निंबाळकर, वाईमधील प्रतिष्ठित नागरिक, देणगीदार, हितचिंतक, पालक प्रतिनिधी, विद्यार्थी, सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि या कार्यक्रमाला ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत केली त्या सर्वांचे शाळेतर्फे मी आभार मानतो.